पहिल्यांदा आपण कढईमध्ये तेल घालायचं आहे. आज आपण करतोय वाटाण्याची उसळ, पण मी आज हे शेंगा घालून करणार आहे, तर मी आज दाखवते कशी करते ती. इथे बटाटे आणि जे हिरवे वाटाणे असतात ते उकडून घेतलेले आहेत हळद आणि मीठ टाकून. तर आता आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा तेल गरम केलं, त्यामध्ये आपण घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. अर्धाच चिरलेला कांदा घेतला आहे मी इथे बारीक. कांदा आपण गोल्डन ब्राऊन कलर होऊन तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट, तर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा. लाल असा पिकलेला मी टोमॅटो घेतला. टोमॅटोला आपण नंतर मॅश करून घेऊया. यामध्ये हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट. इथे मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे रंगासाठी. मिक्स करून घ्यायचं. यात घालायचं आपण हे वाटण घालायचं आहे कांदा खोबऱ्याचं आणि मिक्स करून घ्यायचं. कांदा खोबऱ्याचं वाटणाची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल प्रमाणासहित, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता हे थोडंसं घट्टसर आहे, तर यामध्ये थोडंसं पण पाणी घालायचं आहे. बघा पाणी घातलं आणि मस्त असं वाटण, बघा किती मस्त असं कलर आला आहे वाटणाला. याला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटण. याच्यामध्ये थोडासा आपण गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. तेल सुटलंय आता याला. यामध्ये आपण उकडून घेतलेले वाटाणे आणि बटाटा घालायचं. यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं. आता यामध्ये मी शेंगा घालते. ऑप्शनल आहे, टोटली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण शेंगा घालून सुद्धा मस्त लागते भाजी. तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करा. आता शेंगा शिजायला वेळ लागतो, म्हणून त्याला मंद गॅसवरती ठेवायचं आहे. यामध्ये मी मीठ टाकते. आता आपण याला 10-15 मिनटं अशी उकळी काढून घेऊया मंद आचेवरती झाकण ठेवून. तर अशी आपली बघा भाजी झाली आहे, तरी पण सुटली आहे तेलाची. आणि आपण वरून टाकूया कोथिंबीर. वाव, मस्त अशी वाटाण्याची उसळ बघा रेडी झालेली आहे. मला दाखवते. बघा मस्त कलर आलेला आहे आणि भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खूप मस्त अशी लागते रस्सा भाजी. पावासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर शेंग यामध्ये नसेल घालायची तुम्ही नका घालू, परंतु घालून तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप मस्त लागते भाजी आणि मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे. मस्त अशी चमचमीत भाजी झालेली आहे रेडी. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. बाय बाय.